अरे एक नंबर सर, बघ ना, वा छान वाटतंय खरंच, खूप मस्त वाटतं. छान दिसतंय. बाबा गे रे पटकन. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. ते माहिती घ्या. बाबा बाबा बजरंग बली पकड. अरे पकड ना. हो चला, कसं होतं एक्सपिरियन्स? बाबा मी तर खूप घाबरले होते, कारण की ते वरती चढत होतं आणि मी समोर बसले होते. हां, फायनली पोचलो आम्ही आता. आम्ही आलेलो. किती किलोमीटर होतं हे? हाईट 700 मीटर ना, 700 मीटर होतं. 700 मीटर का काहीतरी, समथिंग 500 मीटर समथिंग. घाबरलेली. तर रोप नंतर आपण आलोय रायगड किल्ल्यावरती. तर चला, थोडीशी मला भीती वाटत होती. आता चला मी तुम्हाला दाखवते रायगड किल्ला. या, तर इथे रायगड किल्ल्याची थोडीफार माहिती दिली आहे. तुम्ही जर पहिल्यांदा रायगड किल्ल्यावरती येत असाल तर नक्की हे वाचा, मग तुम्हाला रायगड किल्ल्याचा सगळा इतिहास समजेल. तर या पुढे तर आमची जी मंडळी आहे, मित्रमंडळी, ती हळूहळू अशी विश्रांती घेत पुढे चालली आहे. काहींचं फोटोशूट चाललं आहे, तर काही दमलेत. चला, तर रायगड किल्ल्याचा हा परिसर आहे, बघू शकता तुम्ही. तिचा फोटो बघ, कॅन्डिड. अरे वा, छान आलाय. देणार नाही का? माझा फोटो काढून दे त्याच्यात. अरे माझे 10 फोटो बघितलं हे असं असतं. मेरे 10 फोटो. अरे तर आमच्या ग्रुपमध्ये जे आहे सेल्फी क्वीन, त्या आहे सध्या डॉक्टर मॅडम. आणि हे घेऊ नकोस, कारण मी हिंदी बोलले, आपण याच्यावर आलो. असं काही नसतं. बरं चला, वरती जायचं. थोडंसं वरती जाऊ आपण. या, हाय ग. चढताच अजून तर गड पण नाही चढलोय पूर्ण, तरी खूप दम लागलाय. त्या टायमाची माणसं कधी जायची हे बघा, मी दाखवते कसा आहे मग नजारा. बांधकाम केलंय बघ हे. काय बोलता? बांधकाम कसं केलं हे, भक्कम. तुम्ही आधी कधी आला होता? फर्स्ट टाइमला आलोय रायगडवर. चला व्ह्यू बघूया आपण. या, हा, हाच पूर्ण व्ह्यू. अजून काय बघायचंय? चला आता आपण व्ह्यू बघूया. आणि अशा वातावरणामध्ये ह्या मातीला आपल्या महाराजांचे पाय लागलेत. खूप भाग्याची गोष्ट आहे. काय बोलता? व्ह्यू बघा फक्त तुम्ही, किती भारी वाटतंय. हे काय, राणी वसा. राजवाड्याच्या मागील बाजूस पश्चिम दिशेस 6 वास्तूंचे संकुल दिसते, त्यास राणी वसा म्हणून ओळखले जाते. या 6 वास्तूंपैकी 4 महालातून जोडलेले आहेत, तर 2 पूर्णपणे विलंग आहे. महालामध्ये उंच दगडी ज्योती आणि शौचालय आहे. त्याला म्हणतात राणी वसा. जर तुम्हाला रायगडाबद्दल माहिती पाहिजे नसेल तर तुम्ही इथे येऊन, गार्डियन पण असतात, तुम्ही त्यांना पण हे घेऊ शकता. तर पूर्ण गड फक्त मी दाखवू शकते, मला माहिती नाही. तरी पण मला असं वाटतं की बाबा मी पुस्तक वाचावं. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा राजवाडा होता. इकडे काय लिहिलं आहे हे बघा, राजवाडा. राज सदर आणि सिंहासन चौथऱ्याच्या मागील बाजूस समांतर, चौथऱ्यात शेवटचे जोते छत्रपतींच्या राजवाड्याचे मानले जाते. तर चला पुढे जाऊ, एक व्ह्यू घेऊ. नाही बसा. किती थंड वाटतं इथे, खूप. वाव, इथे जर असं आपण जर बसलो ना तर खरंच खूप छान वाटतंय. आणि जर तुम्ही कधी रायगडावरती आलात तर नक्की या. थंड हवेचा फील होतोय, खूप भारी वाटतंय. शांतपणे इथं बसू शकतो. आणि इकडचा व्ह्यू बघा तुम्ही. रायगडावरती मी तर पहिल्यांदा आले आणि महाराजांच्या
किल्ल्यांमधून माझा हा पहिला किल्ला आहे जो मी फिरते. मला खूप छान वाटतं आहे, भारी वाटतं आहे. ते आपण जातो तिथे आपण नेहमी शूज काढून जातो कारण की हे आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा आहे. बघू शकता तुम्ही. तर चला पुढे बघूया आपला रायगड किल्ला. तर तिथून तर आपण एक खिडकी बघितली, आता इथे एक खिडकी आहे. वाव, पुढचा नजारा तर खूप छान वाटतोय, खूप छान आहे. चला पुढून दाखवते मी तुम्हाला. तर चला पुढे जाऊ आपण. एक इथून बघूया. तर किती अवघड आणि किती सुरेख असा आपला रायगड आहे. पाणी किती निथळ आणि किती शुद्ध आहे. मला म्हणजे माहिती नाही की बाबा ह्या पॉईंटला काय बोलतात, त्या पॉईंटला काय बोलतात, पण खरंच खूप भारी आणि अप्रतिम वाटतोय हा रायगड. मला तरी असं वाटतं की हा जो रायगड आहे हा असाच ठेवला पाहिजे. म्हणजे आपल्या ह्यांनी म्हणजे राजकारणामुळे ज्या किल्ल्यांवरती जे दुर्लक्ष होतं आहे ते नाही झालं पाहिजे. तर आपले छत्रपती शिवाजी महाराज त्यांची आपण प्रतिमा मूर्ती बघूया. या एंट्री नाही आहे इथे आतमध्ये. तर मूर्ती बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे सजवली आहे. तर तुम्हाला कसं वाटतं आपल्या महाराजांना बघून आणि त्यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला, तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि मला तर खूप अभिमान वाटतो आणि मन भरून येतं की म्हणजे रायगडावरती येऊन त्यांचा इतिहास वाचून, इतिहास ऐकून खूप भारी वाटतं. म्हणजे एवढ्या मोठ्या राजवाड्यामध्ये त्यांनी राज्य केलं आहे आणि आपल्यासाठी त्यांनी जे युद्ध लढलेत त्या अशा ठिकाणाहून लढलेत. व्ह्यू बघा ना तुम्ही किती छान आहे. या चा व्ह्यू बघू शकतो. या तर कसा वाटतोय आपल्या रायगडचा नजारा. तर तुम्ही कधी येताय रायगड बघायला. आणि एकेकाळी इथे आपल्या महाराजांचा दरबार भरायचा. तर इथे ना एका दादांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर त्यांनी का साकारली आणि त्यांना कसं वाटतंय साकारून, चला आपण थोडं बोलूया त्यांच्यासोबत. या तर सगळ्यात आधी आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मुजरा करूया आणि प्रणाम करूया. या हा इकडून जा. हां छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी हर हर महादेव, जगदंब. जगदंब. तर कसं वाटतंय तुम्हाला आपल्या महाराजांची भूमिका साकारून. काय म्हणजे फार फार छान वाटतंय. म्हणजे मी फार नशीब काढून आलो असं वाटतंय. मी खरं म्हणजे 3-4 महिने झाले मी असं वेगळं दाढी आणि मिशीचा लुक करायचं ठरवलं आणि ते करता करता अशी दाढी आणि मिशी माझी झाली. तर माझी छोटी कन्या आहे ये, तर हिने परवा सहज मला बोलली, पप्पा तुम्ही हे असं पोशाख वगैरे वस्त्र वगैरे भाड्याने घ्या आणि असं कुठेतरी डोंगरावर वगैरे जाऊन आपण फोटो व्हिडिओ शूट करूया. परवाच बोलली ही आणि मी म्हणाला आपण एक काम करूया, गडावरच जाऊया. मग हे रायगडावरती आलेत आपल्या महाराजांची भूमिका साकारून आणि पुन्हा एकदा ह्या रायगडावरती महाराजांचे पाय लागले असं मला तरी वाटतंय. कारण की त्यांनी भूमिका साकारली आहे महाराजांची, म्हणजे साक्षात ते महाराजच आहेत. तर त्यांना पण आपण प्रणाम करूया. ही माझी पत्नी आणि ही माझी कन्या, यांनी मग हे सगळं माझ्यासाठी अरेंज केलं. अच्छा, तर कसं वाटतंय आपल्या महाराजांची भूमिका साकारलेला हा एक छोटंसं असं कुटुंब. तर ताई तुमचं नाव काय. माझं नाव विद्या गोसावी. आणि तुमचं नाव काय. मी निलेश गोसावी.
निलेश, आणि तुम्ही कुठे राहता? मी राहतो भिवंडीला आणि मी माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडमध्ये काम करतो ॲज अ टेक्निकल सुपरवायझर. तर ही भूमिका अशी म्हणजे साक्षात असं वाटलं की आपले महाराजच उभे आहेत आणि पुन्हा एकदा महाराजांना बघितलं असं वाटतंय. तर तुम्हाला कसं वाटलं ह्यांचा लूक आणि तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल, तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. चला. अजून एक मला सांगायचं तुम्हाला की आम्ही राहणार भिवंडीचे. म्हणजे माहितीप्रमाणे असं आहे की महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर ते आमच्या भिवंडी शहरामध्ये लाभलेलं आहे. मराठेपाडा मराठीपाडा. मराठेपाडा भिवंडीवरून जवळपास मला वाटतं 15-20 किलोमीटरच्या अंतरावर आहे. भिवंडी वाडा रोडवर महापोली आहे, तिथून उजवीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर महाराष्ट्रातलं ते आमच्या भिवंडी जवळ आहे. भिवंडी जवळच आहे हो. का? जर तुम्हाला कोणाला व्हिजिट करायचं असेल, तिथे जायचं असेल, महाराजांचं दर्शन घ्यायचं असेल, तर मी ॲड्रेस कॅप्शनमध्ये देते. तुम्ही नक्की तिथे जा आणि महाराजांचं दर्शन घ्या. चला मग पुढे जाऊया व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. म्हणजे एकदम सेलिब्रिटी झाल्यासारखं वाटतं. Celebrity एवढी फॅन झाल्यासारखं. फॉलोइंग झाली आणि मी पण हे सगळं आता फेसबुकवर आणि इंस्टावर टाकणार. नक्की नक्की. आणि माझ्या पण चॅनलवरती स्पेशल तुमचा एक व्हिडिओ करून मी टाकेल. नक्की तुम्ही बघा आणि तुम्ही सुद्धा बघा. आणि हा व्हिडिओ आणि ही भूमिका साकारले कसे दिसतात ते, कसे वाटतात ते, तुम्हाला काय वाटलं हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. चला, जय शिवराय. जय शिवराय. कसली आधी जाणून तर घ्या काय आहे. तर इथे ना जगदीश्वर मंदिराचा इथे शिलालेख आहे, बघू शकता तुम्ही. तरी आपण मंदिरात जाऊ, आतमध्ये मंदिर जाऊन बघू. प्रथमच आपलं जे प्रवेशद्वार आहे मंदिराचं, तिथे गणपतीची मूर्ती स्थापित केली त्यांनी. या आतमध्ये बघूया. तर पूर्वीचे दरवाजे बघू शकता तुम्ही कसे होते ते. सिंहाची हे प्रतिमा आहे, ते मूर्ती लावली त्यांनी. कसं किती स्ट्रॉंग आहे बघा ना हा दरवाजा. या आतमध्ये असं वाटतं की खरंच कोणत्या तरी महालामध्ये आलोय. खूप म्हणजे खूप काळाआधीचं मंदिर आहे, तर म्हणजे असं वाटत पण नाही आहे. आणि किती स्ट्रॉंग आहे हे, आणि एवढा उंचावरती आहे. या मंदिराचा आपण आतमधला भाग बघूया आणि दर्शन घेऊया. या नक्षीकाम मंदिराचं खूप सुरेख आहे. इथे पाणी साठवलेलं होतं. पाणीचं कुंड आहे, जलकुंड आहे, जलकुंड. या पुढे इथून पण एक छोटासा दरवाजा आहे बघा, किती छोटा दरवाजा आहे. इथून पूर्वीच्या काळातली माणसं एवढी मोठी मोठी असे म्हणजे एवढ्याच्या दरवाजातून कशी बाहेर म्हणजे आता बाहेर करत होती. या तर आपले नंदी महाराज, आपण पहिला त्यांचं दर्शन घेऊ. तर इथे पहिलं आपलं हनुमानाचं मूर्ती आहे, त्यांचं दर्शन घेऊ आपण. तर आतमध्ये शंकराची पिंड आहे आणि आपण त्यांचं दर्शन घ्यायला जाऊ आतमध्ये. या खूप थंड वाटते आतमध्ये. आणि आपण पहिला शंकराच्या पिंडीचं दर्शन घेऊ. या चला, कसं वाटलं एकदम पुरातन काळातलं मंदिर. या बाहेरचा परिसर बघू आपण. शिवाजी महाराजांची समाधी. हा त्यांचीच आहे छत्रपती. तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे ही. दिनांक 3 एप्रिल 1680 रोजी देहावसान झाले ते. आणि इथे त्यांची समाधी आहे. या बघूया. आणि इथे शांतता राखा कधी आलात तर. तर महाराजांची समाधी बघूया. या तर ही आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी.
तुम्ही कधी रायगडावरती आला तर तुम्ही नक्की इथे या. राजेश्वर एक मंदिर आहे तिथे या आणि आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथे दरबार भरायचा तुम्ही तिथेसुद्धा व्हिजिट करू शकता. आणि खूप छान असं म्हणजे पर्यटक स्थळ नाही म्हणता येणार, खूप छान असं किल्ला आहे हा बघण्यासारखा. आपल्या महाराजांचा इथे अस्तित्व होतं या. आणि हा किल्ला रायगड किल्ला कोणी बनवला त्यांचं नाव आणि त्यांचं जे कोरीव म्हणजे त्यांचं जे नाव कोरलं इथे या दाखवलं तुम्हाला. तर रायगड किल्ला कोणी बनवला त्यांचं नाव इथे कोरलेलं आहे दगडावरती. एवढं कोरीव काम बारीक काम केलेलं आहे. तुम्हाला अशा गोष्टी बघायला भेटेल इथे येऊन. तर मी तर व्हिजिट केलं रायगड किल्ला. तुम्ही कधी व्हिजिट करताय रायगड किल्ला? भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत बाय, गुड बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच भरभरून प्रेम देत जा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ येत जातील. बाय. दादा जाण्याची वेळ आलेली आहे. एंडिंगचा व्हिडिओ 2569 आहे आमचा नंबर. मुळे चाललंय आता कोणते मारीगोल्ड चला.